नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज काय विशेष तर आज आपण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी। त्यासाठी घेतलं पाव किलो चिकन घेतलं, दोघांसाठीच होती म्हणून पाव किलो चिकन घेतलं। त्याच्यामध्ये दही टाकलं, त्याच्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकली, वेगवेगळे मसाले टाकले आणि त्याच्यानंतर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि 10-15 मिनिटासाठी आपल्याला हे मॅग्नेट करायसाठी ठेवून द्यायचं। कोथिंबीर विसरली सांगायचं, कोथिंबीर टाकली आणि वाटण टाकलं हिरव्या मिरचीचं आणि लसूणचं जे करते ना मी ते टाकलं आणि हे मिक्स करून घेतलं। 10-15 मिनिट मॅग्नेट करण्यासाठी ठेवून दिलं। त्याच्यानंतर मग घेतली आपला जो खायचा रंग असतो ना, आपण जो कुरोडी वगैरेमध्ये टाकतो तो घेतला आणि केसर घेतली, हे पाण्यामध्ये भिजत ठेवलं। हे सुद्धा आपल्याला बिर्याणीमध्ये टाकायचं आहे। हे मिक्स करून घेतलं छानपैकी। त्याच्यानंतर मग आपण इकडं जे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं होतं 10-15 मिनिटासाठी, ते आपण कढईमध्ये तेल टाकून ते सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर ते सुद्धा कढईमध्ये टाकलं आणि छानपैकी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर असं काही तर मी हे शिजवून घेते आहे। त्याच्यानंतर याला असं पाणी सुटल्याच्यानंतर आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, नाहीतर ते मग असं बुडी लागतं, त्याला आपोआपच असं पाणी सुटतं बघा चिकनला। त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास पाणी ॲड केलं शिजण्यासाठी आणि परत एकदा असं मिक्स करून घेतलं। हा बेत आहे मागच्या संडेचा संध्याकाळचा। मला एडिट करायला टाईम नसल्यामुळे मी या संडेला हा व्हिडिओ टाकत आहे। त्याच्यानंतर मग मी याच्यात घेतला सुहाणा बिर्याणी मसाला, तो सुद्धा याच्यामध्ये थोडाफार असा वरतून ॲड केला आणि एकजीव असं हे मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंफार असं बटरसुद्धा टाकलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्या घरात जर असेल बटर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आणि कोथिंबीर आम्हाला खूप आवडते त्याच्यामुळे मी वरून अजून कोथिंबीर टाकली। परत एकदा असं एकजीव हे मिश्रण करून घेतलं आणि हे शिजण्यासाठी ठेवून दिलं। हे थोडं याच्यामधलं पाणी आटलं की मग आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आपलं चिकन शिजेपर्यंत मी इकडं कोशिंबिरीची तयारी करून घेतली। काकडी कट केली, अजून त्याच्यामध्ये गाजर, कांदा, अजून जे काही असतं कोशिंबीरमध्ये आपलं सगळं कट करून घेतलं आणि दही वगैरे टाकून सगळं ते एकजीव करून घेतलं आणि फक्त त्याला फोडणीचीच तयारी बाकी होती, जी आपण देतो बाबा लसूणची, मोहरीची आणि जिऱ्याची, बस ते बाकी ठेवलं। त्याच्यानंतर मग इकडं दम देण्यासाठी घेतलं बघा बिर्याणीला थोडं चिकन ॲड केलं पहिला थर, त्याच्यावरती आपण टाकलं आपला राईस जो 90% आपण शिजवलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला। त्याच्यानंतर जो आपण खायचा रंग भिजवलेला होता कुरडीचा तो ॲड केला। थोडी केसरचं जे भिजवलं होतं ते सुद्धा त्याच्यावरती ॲड केलं। वरतून थोडी कोशिंबीर टाकली। त्याच्यानंतर परत जे आपलं शिजवलेलं चिकन होतं ते ॲड केलं आपण त्याच्यामध्ये, थोडा रस्सा पण ॲड केला आणि त्याच्यानंतर वरून परत त्याच्यावरती आपण जो राईस शिजवलेला होता तो आपण त्याच्यावर ॲड केला। त्याच्यानंतर परत आपल्याला असे एकावर एक असे थर देऊन आपली ही प्रोसिजर कंटिन्यू करायची आणि त्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती आपल्याला हे दम बिर्याणी आपली शिजत ठेवायची असते झाकण ठेवून, याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे। तर कमी गॅस करून याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि त्याच्यावर वरून काहीतरी असं म्हणजे ओझं ठेवून आपल्याला दम देण्यासाठी ठेवून द्यायचं असतं 10 मिनिट। मग मी तसं काहीतरी केलं आणि आपली 10-15 मिनटात दम बिर्याणी बनवून ही अशी रेडी झाली। कोणाकोणाला आमचं दम बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आमची रेसिपी आवडली असेल, चॅनल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, रेसिपीसाठी आपलं चॅनल हे आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। त्याच्यानंतर आपली दम बिर्याणी बनवून ही रेडी आहे। मग मी मिस्टरांना जेवायलासुद्धा दिलं बघा, मी हे उकलून बघते बघा किती छान झाली आणि कलर बघा किती छान आला। त्याच्यानंतर मग मी एका ताटामध्ये काढली दम बिर्याणी, कोशिंबिरीलासुद्धा फोडणी दिली, तीसुद्धा काढली आणि जो रस्सा काढला होता चिकनचा तो सुद्धा एका वाटीमध्ये काढला आणि दम बिर्याणी बनवून ही रेडी आहे। थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।